किशोरजी तुमच्याकडे येते हे सगळे मुद्दे आणि ही पारदर्शकतेचं प्रमाण तुम्हाला सुद्धा कुठेतरी अपेक्षित आहे, सर्व पक्षांना हे अपेक्षित आहे, तुम्ही काय म्हणाल भाजपच्या वतीने? हे बघा की या ज्या व्यवस्था आहेत राज्य करण्याच्या त्याच्यातली लोकशाही उत्तम व्यवस्था आहे. 75 वर्ष साजरे करतो आहे तर त्या काळामध्ये या निवडणुकांवर शंका घेणं हे अत्यंत हास्यास्पद आहे. या ठिकाणी उत्तमराव जानकर साहेब आहे, त्यांच्या नावामध्ये उत्तम आहे आणि जानकर आहे, परंतु त्यांचे जे संभाषण आहे त्यांचा जो मुद्दा आहे हा कोणत्याही भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला न पटण्यासारखा आहे. जर आता मला एक सांगा, जर या गोष्टी जर होत्या तर जेव्हा एनडीएला 30 जागा लोकसभेच्या मिळाल्या मग ते काय म्हणत होते, काय भूमिका होती त्यांची? त्यांची भूमिका त्यावेळेस होती की हा लोकांचा विजय आहे, जनतेचा विजय आहे. आणि विधानसभेमध्ये चित्र बदललं आणि त्यावेळेस त्यांनी एक नवीन मुद्दा काढला की मतं चोरीला गेली. ही भूमिकाच होऊ शकत नाही. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. जेवढी मोठी निवडणूक त्याचे मुद्दे वेगळे, स्थानिक राज्याच्या निवडणुका त्याचे मुद्दे वेगळे, स्थानिक आता ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका आज जाहीर झालेल्या त्याचे मुद्दे वेगळे, त्याच्या पुढाखाली जो आपण पंचायत समितीचे मुद्दे त्याचे मुद्दे वेगळे, ग्रामपंचायतीचे मुद्दे. प्रत्येक निवडणुका ह्या वेगवेगळ्या मुद्द्यावर मतदार हा भारतातला चोखंदर मतदार आहे. तुम्ही एक बघा, तुम्ही असे अनेक तुम्हाला उदाहरणं सांगता येतील. माझ्या गावामध्ये चंद्रपूरमध्ये एका प्रभागामध्ये शून्य मतदारांनी 4 वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिलेला. हा आपल्या महाराष्ट्रातला देशातला हा मतदार हा जागरूक आहे, त्याला कळते. एक फेक नरेटिव्ह त्यांनी त्यावेळेस म्हणजे किशोरजी तुम्हाला फक्त असं म्हणायचं आहे की हा ईव्हीएमचा किंवा मतचोरीचा केवळ मुद्दा आहे निवडणुकीसाठी आणि उत्तमराव जे म्हणतात त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे? बिलकुल तथ्य नाही आहे. निवडणूक आयोगाने जेव्हा त्यांना आवाहन केलं होतं की ही ईव्हीएम मशीन घ्या आणि तुम्ही आम्हाला पटवून द्या, तेव्हा काहीच केलं नाही. आणि आज हे काय करताय, 4 लोक गोळा व्हायचं, निवडणूक आयोगाकडे जायचं, ही भूमिका यांची आहे. काहीतरी एक आपण पुन्हा एकदा उत्तमरावांकडे जाऊया. उत्तमराव, तुम्ही काय म्हणाल याच्यावरती, कसं प्रत्युत्तर द्याल याला?